प्रश्न पहिला, 100 रुपयाच्या नोटीवर किती भाषा लिहिलेल्या असतात? पर्याय ए 17, बी 22, सी 27 आणि डी 28. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए 17. प्रश्न दुसरा, भारतात महाकुंभ मेळा किती वर्षांनी भरतो? पर्याय ए 5 वर्षांनी, बी 8 वर्षांनी, सी 10 वर्षांनी आणि डी 12 वर्षांनी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी 12 वर्षांनी. प्रश्न तिसरा, सर्वात जास्त केसर कोणत्या ठिकाणी मिळते? पर्याय ए काश्मीर, बी उत्तराखंड, सी झारखंड आणि डी छत्तीसगड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए काश्मीर. प्रश्न चौथा, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण होते? पर्याय ए देविका राणी, बी हेमा मालिनी, सी अमिताभ बच्चन आणि डी दादासाहेब फाळके. या प्रश्नाचे उत्तर पर्याय डी दादासाहेब फाळके. प्रश्न पाचवा, कोणता प्राणी बोलू शकत नाही? पर्याय ए चित्ता, बी हत्ती, सी हरिण आणि डी कुत्रा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी हरिण. प्रश्न 6वा, लिंबू पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय ए मलेरिया, बी कॅन्सर, सी कावीळ आणि डी कब्ज. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए मलेरिया. प्रश्न 7वा, उमराचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय ए टीबी, बी कावीळ, सी मूळव्याध आणि डी डगवीचा आजार. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी डगवीचा आजार. प्रश्न 8वा, गणपती बाप्पाच्या बहिणीचे नाव काय? पर्याय ए गौरी, बी सावित्री, सी हेमलता आणि डी अशोक सुंदरी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला दिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या GKSK मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यापुढे घंटेचे बटन दाबून ऑल या ऑप्शनला क्लिक करा. त्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी अशोक सुंदरी. प्रश्न 9वा, मडक्याचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय ए ताप, बी साखर, सी रक्तदाब आणि डी कर्करोग. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी रक्तदाब. प्रश्न 10वा, आधार कार्डची वैधता किती वर्ष आहे? पर्याय ए 10 वर्ष, बी 200 वर्ष, सी 300 वर्ष आणि डी आयुष्यभर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी आयुष्यभर.